तर पहिलं तर रुपालीताई धन्यवाद की मी तुझ्या विचाराशी सहमत आहे आणि तू जी मला सांगितलं ती खरंच मी मनापासून आदर करते त्या गोष्टीचा की ह्या बायकांच्या मध्ये पडू नका, तुमचे व्हिडिओ भरपूर लोक बघतात. हो बरोबर आहे ताई, टिकटॉकपासून माझे व्हिडिओ भरपूर लोक बघत होते, कमेंट लाईक पण छान असायच्या. आणि तुला खरं सांगू का मनातून, मला ह्या लोकांच्या म्हणजे मध्ये पडायचंच नाही मुळात मध्ये, आणि मी कधी पडले पण नव्हते. आता ह्यांच्यामध्ये मला येण्याचं कारण एक झालं सांगते, की ज्या वेळेला संगीता वानखेडेचं माझं जरांगे पाटलांवरून वाद लागले आणि मग आमच्या दोघीचे जेव्हा वाद लागले त्या वादामध्ये ही संजी राणे घुसली. आणि मी तर तिला ओळखत नव्हते, पाळखत नव्हते, म्हणजे काही संबंधच नव्हता. आणि मी संगीता वानखेडेवर पण बोलले नसते, पण संगीता वानखेडे ही जरांगे पाटलांच्या विरोधात बोलत होती. जरांगे पाटलांचे तिला विचार पटत नव्हते म्हणून कुठंतरी वैचारिक वादातून आमचे वाद वाढले. वाद वाढल्यानंतर संगीता वानखेडेनं, आता तुम्ही बघतायच माझे व्हिडिओ, मला वाईट शब्दात बोलल्यावर मी म्हणजे आमचं उत्तर प्रत्युत्तर ही सगळे शब्द झाले. आता ही सगळे शब्द होत असताना मला सांग की ह्या राणेबाईचं मध्ये बोलायची गरज नव्हती संगीता वानखेडेची साईड घेऊन, काही संबंधच नव्हता. बरं त्यावेळेला मी तिला सांगितलं की बाई तुला माहीत नाही, पहिलं मला संगीता वानखेडे वाईट बोलली म्हणून मी तिच्यावर वाईट बोलली, कारण मी संगीता वानखेडेला वाईट बोललेलं त्या राणेबाईला राग आला. मग मी त्याच वेळेस तिला सांगितलं की तुला पुरेपूर माहिती नाही तर तू मध्ये पडू नको. मग त्यावेळेला ताई विषय कसा झाला, त्यावेळेला ती बाई काही दिवस गप्प बसली, पण योगायोगानं संगीता वानखेडे ही आझाद मैदानावर आंदोलनाला बसली. आता संगीता वानखेडे आझाद मैदानावर आंदोलनाला बसल्यानंतर तिथं माझ्या जाऊबाईचं आंदोलन होतं आणि माझी जाऊबाई ही अध्यक्ष आहे धाराशिव जिल्ह्याची, त्या प्रहारची. मग ती तिथं पण कुठल्या तरी कारणास्तव गेली असेल, आंदोलनाला गेली. तिनं संगीता वानखेडेला बघितलं, तिथं गेली, तिला भेटली आणि भेटल्यानंतर जी माझ्या बाबतीतली माहिती होती, म्हणजे काय तर संगीता वानखेडे मला सिंगल मदर समजत होती, किंवा मी हॉस्पिटलला कामाला आहे असं समजत होती, किंवा मी व्ह्यूजसाठी व्हिडिओ करते असंही संगीता वानखेडेची काहीतरी गैरसमज होती. पण माझ्या जावयानं सांगितलं की बाई आम्हाला 30-40 एकर जमीन आहे, माझी जाऊबाई व्ह्यूजसाठी बिलकुलच व्हिडिओ करत नाही, किंवा तिचा स्वभाव खूप गोड आहे, ती पर्सनल दुश्मनी वगैरे कुणाशी पकडत नाही. आणि मी माझ्या जाऊबाईला समजून सांगते ही त्यांचं किंवा ती सिंगल मदर नाही, आमची जॉईंट फॅमिली आहे आणखीन पण, असं तिनं सगळं कौतुक ही संगीता वानखेडेपाशी माझं केलं. आणि मला त्या गोष्टीचा गर्व आहे की माझी थुरली जाऊ असून तिनं माझं कौतुक तिथं केलं. कारण ताई तू बघते जावा थोड्या थोड्या कारणावरून रस्त्याला भांडणं, वाद तंडे, जिंजालू चालूची होती, पण आमच्या जावाजावात कधी वाद झालेले नाहीत किंवा काहीच नाही. माझी जाऊ माझं कौतुक करेल, मी जावाचं कौतुक करेल, म्हणजे एक आमचं रिलेशन खूप चांगल्या प्रकारे आहे कुटुंबामध्ये. मग इतके वर्ष झालं आमची फॅमिली जॉईंट आहे, आज आम्हाला सुना आल्या आता तरीसुद्धा आम्ही एकत्रित कुटुंब आहे. आणि ही माझ्या जावेनं सगळी माहिती संगीताताई वानखेडेला दिली. मग त्यावेळेला संगीताताई वानखेडेनं लाईव्ह सांगितलं की संगीता जावळेची जाऊ मला भेटली, खूप गोड स्वभाव आहे, आमचे काहीतरी मतभेद झालते किंवा ती काहीतरी कुणास मारायला आलते, हे जे काय मॅटर आहेत ही संगीता वानखेडेनं सोशल मीडियावर सांगितलं. आता संगीता वानखेडेनं सांगितलं किंवा फोनवर ह्यांचं बोलणं झालं असेल कदाचित, कारण संगीता वानखेडे बहीण मानत होती राणेबाईला. मग फोनवर ह्यांचं झालं असेल बोलणं की बाबा ती जी ताईसाहेब अकाउंट आहे आणि त्या जी ताईसाहेब माझ्या विरोधात बोलत होत्या त्यांच्या जाऊबाई मला भेटल्या किंवा त्यांचा चांगला स्वभाव आहे, बोलणं झालं, हे संगीता वानखेडेनं सांगितलं असेल. किंवा संगीता वानखेडेचं लाईव्ह ही राणेबाईनं बघितलं की लगेच ही राणेबाई माझ्या नावानं भुंकायला चालू झाली. आणि मी तिला पहिलंच सांगितलं होतं की बाई माझं संगीता वानखेडेचं वैचारिक भांडण आहे, तू मध्ये पडू नको, तुला काही मॅटर माहीत नाही. पण हिनं मग भुंकत असताना हिनं काय बोलली माहिती आहे का ताई, मग मला सांग, कुणी जरी असं बोललं तरी वाईट वाटणार नस. मग त्यामुळं मग मी इतके दिवस गप्प होते, त्याचं कारण एकच होतं, संगीता वानखेडेमुळं मी गप्प होते. कारण संगीता वानखेडे तिला बहीण मानत होती. आणि ज्या वेळेला माझ्या जाऊबाईनं म्हणजे फोन लावला संगीता वानखेडेला आणि मला लाईनवर घेतलं, कारण जाऊबाई गावाकडं होती, मी इथं पुण्यात होते, संगीता वानखेडे तिथं तिच्या घरी, मग मला तिच्या लाईनवर घेतलं. मग लाईनवर घेतलेस माझं संगीता वानखेडेचं बोलणं झालं, तिथंच विषय आम्ही स्टॉप केले दोघीनं पण, कारण मला संगीता वानखेडे काय वाईट बोललीच नाही मुळात मध्ये. त्या बिचारीनेही सांगितलं की बाबा मला कुठंतरी वाटतं की मला राग यायचा की मी तुमच्याविषयी काय बोलत नसताना तुम्ही माझ्याविषयी का असं बोलले, मी तर जरांगे पाटलांविषयी बोलते असं त्यांनी मला सांगितलं. आणि जरांगे पाटील चुकीचे आहेत असं मला वाटते. मग त्यांनी सांगितलं की बाबा कसे जरांगे पाटील चुकीचे आहेत मी सिद्ध करून दाखवते, काही दिवस तुम्ही थांबा. ही संगीता वानखेडेचे शब्द होते. जर नाही दाखवलं मी तर तुम्ही डायरेक्ट मला ट्रोल करा, माझ्याविषयी घाण बोला, असं तसं. मग आता त्याच्यात तिची काही चुकी नाही, तिनं जर मला फोनवर योग्यरित्या बोलली तर आपल्याला जर पुढचा माणूस माणुसकीनं, मग ती दुश्मनीही असू देत, पुढचा माणूस जर माणुसकीनं बोलत असेल तर आपलंही माणुसकीनं वागणं कर्तव्य आहे, ती आपली संस्कृती आहे. मग हे सगळे विषय झाले.
मग सगळे विषय झाल्यावर संगीता वानखेडे म्हणली की जे काय माझे गैरसमज झाले ती तुमच्या जाऊबाईनं दूर केली, हे आमचे विषय झाले. मग ह्या राणेबाईचा जर माझं संगीता वानखेडेचं फोनवर बोलणं झालंय म्हणलेस, ह्या राणेबाईला कुणी अधिकार दिलता ताई की माझी बुराई करायचा? ती बी लाईव्हला. आणि तिनं काय बोलली माहीत आहे का, की म्हणली काय, आता मला ह्याच्यात ह्या बायकांचं काय मला काही घेणं देणंच नाही. आज मी एवढं का बोलते तर ह्या राणेबाईनं नंतर, बरं मी हिला पहिलं समज घातली होती की तू मध्ये पडू नको, आमचं काय मॅटर आहे तुला माहीत नाही, तरी पण संगीता वानखेडेचं लाईव्ह बघितलं वाटतं माझी जाऊ भेटली, किंवा संगीता वानखेडेनं फोनवर सांगितलं असेल की ताईसाहेबांची जाऊ भेटली होती लय गोड स्वभाव. लगेच इकडं राणेबाई भुंकली की दोघी एकाच कुटुंबातले आहे तो, पण बघा त्यांच्या जाऊबाईचा किती चांगला स्वभाव आहे आणि ह्यांचा असला स्वभाव आहे. मग मी हिला नाही बोलणार का की बाई तू माझ्या कुटुंबात राहिला आलती का, माझ्या दिरासोबत राहिला आलती का, माझ्या नवऱ्यासोबत, म्हणजे हिला माझा स्वभाव कसा माहीत झाला? जर हिनं एखाद्या माणसाला कधी ओळखत नाही, बघत नाही, भेटली नाही, तरी बी हिला माझ्या जावेचा आणि माझा स्वभाव कसा कळला? धडधाकट हिरे त्यांची जाऊ किती चांगली आहे बघा, एका कुटुंबातल्या आहेत, एका कुटुंबातल्या हे दोघी जावा आहेत, पण एका जावेचा किती चांगला स्वभाव आहे आणि एकीचा असला स्वभाव असला, म्हणजे तुला माझा वाईट स्वभाव हे कळलं कसं? म्हणजे तिला संजीवनी राणेला कसं कळलं सांगण्यात आहे की माझं म्हणजे आपण एखाद्या कुटुंबाविषयी ओळख नाही, पाळख नाही, माहिती नाही, तरी बी तुम्ही एका जावाला म्हणताय की तिलाही चांगले आणि हिलाही वाईट, असं कसं काय बोलू शकते ती? जर तिला कुठल्याच गोष्टीची माहिती नाही, माझी जाऊ भेटली संगीता वानखेडेला आणि भुकायला लागली ही ईडी, गरजच नाही ना. आता मी हिच्या कुटुंबात विचारते का की बाई तुझे लेकरं कुठं आहेत, काय करते, तुझा नवरा का आहे, काय करते, काय नाहीच ना. आता साधी गोष्ट आहे, आमचा नवरा घरातला तांब्या पण उचलत नाही, तांब्या भरून द्यावा लागतो, हिचा नवरा स्वयंपाक करून खाऊ घालतो, मग आम्ही ती बरोबरी करू शकतो का की बाई ग हिचा नवरा बायाची कामं करतो? म्हणून नाही करू शकत. कौटुंबिक आहे ती, त्यांचं पर्सनल. मग जर ही आमच्या कुटुंबातलं कौटुंबिक आहे तर ही कसं काय म्हणू शकते की बघा एका जावाचा किती चांगला स्वभाव आहे, एक जाऊ असले? हिला कोणी अधिकार दिलता मला बोलायचा? मी त्यावेळेला फक्त आणि फक्त संगीता वानखेडेमुळं गप्प होते. त्यावेळेला तरी मी दिला की दाजी तुमची म्हैस मोकार सुटली तिला आडवा म्हणून बनवला व्हिडिओ, पण मी घाण शब्दात का बोलले नाही तर फक्त आणि फक्त संगीता वानखेडेमुळं. कारण संगीता वानखेडेचं माझं फोनवर बोलणं झालं म्हणून मी तिचं हे सगळं सहन केलं. फक्त पण मी मोकेची वाट बघत होती. तिनं जी नावं ठेवली होती ना मला की यांच्याच कुटुंबातली एक चांगली आहे बघा एक कसली आहे, तुला काय माहिती ग बाई? मी हिला विचारणारच ना. मग हिला कसं माहिती? ना माझी हिची ओळख पाळख आहे, ना माझ्या जावाची हिची ओळख पाळख आहे, ना ही नातेतली ना गोतेतली ना काहीच नाही. मग दुसऱ्याचं ऐकून हिला भुंकायला कोणी सांगितलं होतं? बरं असं नाही की मी हिला सांगितलं नाही, हिला एकदा सांगितलं होतं मी. आणि हिनं त्याच व्हिडिओमध्ये मला सांगते की आता बरोबर सगळ्याला शिक्षा भेटणार, ताईसाहेब का बाईसाहेब आणि अक्का ताईसाहेब का अक्कासाहेब, ह्या शब्दात तिनं मला बोलली त्या लाईव्हमध्ये. काहीच संबंध नाही ना, मी हिचं नाव घेतलं नाही, गोष्ट घेतलं नाही, काहीच नाही. आणि तरी बी एकतर त्या संगीता वानखेडेचं ऐकून किंवा मग तिचं लाईव्ह बघून हिला कोणी सांगितलं होतं बोलायला? गरजच नव्हती ना. मी हिला एकदा सांगितलं ना की बाई तू काही बोलू नको, कारण तुझा माझा काही संबंध नाही, मी तुला ओळखत नाही. मग मी आत्ता संगीता वानखेडेनं जी लाईव्ह घेतलं काल, त्या लाईव्हमध्ये संगीता वानखेडेनं सांगितलं हिचं लेकरं परदेशात आहेत, ही ड्युटीला आहे, असं आहे तसं आहे तसं आहे. मग मी ह्याच्यावरच बोलू का हिचे लेकरं बाळ हिचे पैसे थांबत नाहीत किंवा काय नाही म्हणून बोलू शकते का? नाही ना, कारण ह्यांचे पर्सनल मॅटर आहेत. आणि एक सांगू का, मी आत्तासुद्धा सांगते, यापुढं मला ह्यांचं नाव गोष्ट घेण्याच्या, माधुरीताईची मी पहिल्यापासून म्हणते मी खूप मोठी फॅन आहे. मला त्यांचं कौतुक वाटलं, त्यांच्या कार्याचं कौतुक वाटलं तर मी त्यांच्यावर बोलणारच, कारण तो अधिकार आहे माझा. कोण जर चांगलं की बाबा हां मला माधुरीताईचं कार्य आवडतं आहे, सगळं आवडतं आहे, मी त्यांच्यावर बोलणार. दुसरी गोष्ट जरांगे पाटलांची कोण बदनामी करायला तर मी त्यांच्यावरही बोलणार, कारण ते अधिकार आहेत. पण ह्यांच्या बायकांच्या पर्सनल मॅटरमध्ये मला कसं आहे, माझा एक स्वभाव आहे, मला विनाकारण लोकांच्या घरामध्ये नाकं घालायची सवय नाही. ही जी संजीवनी राणीनं घातलं ना नाक आमच्या कुटुंबामध्ये, एक जाऊ बघा किती चांगल्या स्वभावची आहे, दुसरी बघा कशी आहे. अगं बाई तू तुझं बघ ना, तू तुझं बघ. कशाला उगाच आमच्या कुटुंबात नाक घालून घाण बोलून घेते ग माझ्याकडून? हां, मी तुझ्या कुटुंबात तुझा नवरा कसा आहे किंवा तुझे लेकरं कसे आहेत किंवा तुझी जाऊ कशी आहे कधी विचारले का, बघितले का? नाही ना. मग कशाला उगाचच तू की बघा एक जाऊ कशी आहे ही तीन. म्हणून एक सांगत आहे मी फक्त तेवढ्यासाठी, नाही तर मला ह्या बायकांचं काही घेणं देणं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संगीता वानखेडे जी ह्या बायकांना नावं देत होती ना की जरांगे पाटलांची आहेत ह्या सगळ्या बायका, ती मला फक्त एक सिद्ध करायचं होतं की बाबा ह्या बायका जरांगे पाटलांच्या नाहीत, आणि मी ते आज सिद्ध केलेलं आहे.
समाजाला सांगितलं की बाबा बघा हे ह्यांचे असे 17 भांडणं कुटाणे आहेत आणि ह्या बायका काही जरांगे पाटलांच्या टोळीच्या नाहीत. त्यामुळं कुणी काही जरी म्हणलं तरी आपण एकनिष्ठतेने वागायला पाहिजे, जरांगे पाटलांना सपोर्ट करायला पाहिजे. कारण गोरगरिबाचा जर कोण काही वारी असेल तर ते जरांगे पाटील आहेत. आणि मला काही घेणं देणं नाही, मला ह्या बायकांच्यामध्ये पडायचं बी नाही, मला इंटरेस्ट बी नाही, मला तेवढा रिकामा वेळ नसतो बी की त्याच्यामध्ये पडायला. आणि मी कधी पडले बी नाही. ज्या वेळेला माझं ह्या राणीनं नाव घेतलं, राणे का कोण, त्याच वेळेला फक्त मी तिचं नाव घेतलं, नाही तर मला काही गरजच नाही असल्या कारण मी कुटाणखोर बायकांमधली नाहीच मुळात मध्ये. त्यामुळं ना ताई, आणि मला खरंच तुम्ही जे मला सांगितलं ते पटलं बी. आणि मला आजपासून मला कसं ह्यांचं फक्त जी माझी भडास होती ना की तिनं मला नावं ठेवली होती की कुटुंबात बघा एक जाऊ कशी दुसरी कशी आहे, तेवढ्यासाठी फक्त मी तिला ते उत्तर दिलं. नाही तर मला काही इथून पुढं काय संबंध येतो त्यांना कुणाला बोलायचा. कारण मी कधी त्यांना भेटले नाही कधी, म्हणजे मी ह्यांच्यात नाहीच मुळात मध्ये.